राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या अंतर्गत महिलांना प्रति महिना 1,500 रुपये मिळणार आहे। या घोषणेनंतर आता 1 जुलैपासून अर्ज भरण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली आहे। या महिलांनी तलाठी कार्यालय, आपले सरकार केंद्र इतकेच नव्हे तर झेरॉक्स सेंटरमध्ये देखील गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे। महाराष्ट्रात या योजनेबाबत महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे। माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांनी ठिकठिकाणी गर्दी केल्याचे दिसून येत आहे। या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी तलाठी कार्यालय फुल्ल झाली आहेत। आपले सरकार केंद्रावर देखील बसायला जागा नाही। योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांनी झेरॉक्स सेंटरमध्ये देखील गर्दी केली आहे। लगतच्या मध्य प्रदेश राज्यामध्ये देखील अशा प्रकारची योजना होती। त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील माझी लाडकी बहीण योजना राबवण्याची घोषणा केली आहे। त्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे। महाराष्ट्र किंवा केंद्र सरकारची जी लेक लाडकी माझी बहीण जी योजना आहे ती गव्हर्नमेंटनी घोषणा केली। 1 जुलैपासून त्याची अंमलबजावणी व्हायला सुरुवात झाली। आज आपण इथे बघतोय की अजून जेमतेम योजनेची घोषणा झाली आणि झेरॉक्स सेंटरवरती प्रचंड अशी गर्दी उफाळलेली आहे, महिलांची गर्दी आहे। जेमतेम अजून योजना तर कार्यान्वित व्हायची आहे, पण उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी महिलांची इथं फार मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहावयास दिसून येते। प्रचंड गर्दी आहे। उत्पन्नाच्या दाखल्याच्या व्यतिरिक्त इतरही कामं भाऊंकडे जे आहेत ते आता खोळंबलेली आहेत आणि तसंच माझं पण झालं। मी बराच वेळपासून इथे उभा आहे, पण महिलांची प्रचंड गर्दी पाहावयास मिळते आणि या योजनेबद्दल महिलांमध्ये प्रचंड उत्साह आपल्याला पाहावयास दिसून येतो। ये जो महाराष्ट्र लाडली बहना योजना निकली है उसके लिए हम सरकार की महिलाएं सब आभारी है और बहुत बहुत धन्यवाद कर रहे। हम यहाँ पे अभी जस्ट महिलाएं फॉर्म भरने के लिए आए। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।